प्रत्येकाला कशाची न कशाची आवड असते, मात्र आपल्याच एका आवडीमुळे आपण एखाद्या गुन्ह्यातही अडकू शकतो। असंच काहीसं उदाहरण कोल्हापुरात पाहायला मिळतंय। एका दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 18 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या। कोल्हापूरच्या चित्रनगरी परिसरात सापळा लावून करवीर पोलिसांनी ही कारवाई केली। यामध्ये पकडण्यात आलेल्या आरोपींच्याकडून जवळपास 7 लाख रुपये किमतींच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। या कारवाईमध्ये पोलिसांनी 19 वर्षीय संकेत संदीप गायकवाड, 20 वर्षीय आदित्य प्रकाश पाटील, 22 वर्षीय सौरभ धनाजी पाटील आणि यश प्रकाश जाधव, 21 वर्षीय सुमित धनाजी माळी यासोबतच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पकडण्यात आलेले सर्व 6 जण हे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मौजे सागाव येथील रहिवासी आहेत। एकमेकांचे चांगले मित्र आहेत। यामाहा रेसिंग क्लब नावाचा त्यांचा एक ग्रुपही आहे। तर बाईक रेसिंगची आवड असल्यानं त्यांनी यामाहा दुचाकी आणि हौसेसाठी इतर मोटरसायकली चोरल्या। या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजारामपुरी, इस्पुर्ली, शिवाजीनगर, इचलकरंजी, राधानगरी येथील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले। दरम्यान आरोपीने आणखीन यामाहा मोटरसायकली चोरी केली असण्याची शक्यता असल्यानं पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत। कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर यांनी वारंवार मार्गदर्शन करून जिल्ह्यातील होत असलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाकाबंदी करून ते उघडकीस आणण्याकरता प्रयत्न करण्याकरता अनेक वेळा आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्यातील DB पथक, API सर्वोदय, PSI बळवे, DB पथकातले अंमलदार, चालक यांनी एक टीम बनवून ट्रॅप तयार केला होता। त्या ट्रॅपमध्ये केरली फाटा या ठिकाणी काही तरुण मौजे सांगाव येथील राहणारे ड्यूक, KTM बाईक आणि यामा अशा काही गाड्या घेऊन विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाल्यामुळं त्यांना आम्ही त्या पद्धतीनं शिताफीनं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे तपास करता एकूण 15 मोटरसायकल, त्याच्यामध्ये KTM बाईक आहेत, यामा आहेत, युनिकॉर्न आहेत, सुझुकी आहेत आणि त्यांनी वापरलेल्या 3 अशा 18 मोटरसायकल आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या आहेत। आणि त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडं त्या गाड्या कुठून चोरून आणल्या तर तपास केला असता जिल्ह्यातील 6 मोटरसायकल आहेत। बाकी कर्नाटक, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही मोटरसायकल आहेत। त्या पद्धतीने आम्ही त्या ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत। आपल्या हद्दीतील किंवा आपल्या परिसरातील काही लोकांच्या मोटरसायकल जर चोरीस गेल्या असतील आणि त्या जर मोटरसायकल या असतील तर त्यांनी येऊन सुद्धा इथून पाहून ती मोटरसायकल ओळखून त्या पद्धतीने पुढील कायदेशीर कारवाई करून घेऊन जाऊ शकतात। तर माझी नागरिकांनाही विनंती आहे, अशा प्रकारच्या घटना, अशा प्रकारचे कोणी जर तुम्हाला मोटरसायकल देण्याचा कागदपत्राशिवाय मोटरसायकल देत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा। कोणीही अशी चोरीची मोटरसायकल घेऊ नये ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।